स्माइल वेलकम. आजच्या सेशनमध्ये आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. वेलकम. 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 कशा आहात सगळे? चला एकदा स्वतःला सांगा. मी स्वस्त आहे, मी मस्त आहे, मी जबरदस्त आहे. कारण जशी एनर्जी तुम्ही द्याल तसंच तुमचं लाईफ बनणार आहे. आणि काही लोक अजूनही म्हणतात की आम्ही ऍक्सेसच नाही. काय बरं? चला ऍक्शन घ्या. मोबाईल आयुष्यभर स्क्रोल करता येतो गजानन सर. एकदा स्वस्त मस्त जबरदस्त सांगा ब्रह्मांडाला. कारण जशी पेरणी करू तसंच लाईफ येणार आहे. चला, दोन्ही हात असे करा बरं सगळ्यांनी. मी म्हटलं ना, मल्टीटास्किंग करायचं नाही तर एनर्जी चांगल्या. मी स्वस्त आहे, मी मस्त आहे, मी जबरदस्त आहे. स्वस्त म्हणजे शरीर आणि मनाने स्वस्त. मस्त म्हणजे जे काही करत आहे फुल टू एन्जॉय करत आहे. आणि त्याचा रिझल्ट मात्र माझ्या जीवनामध्ये जबरदस्त येत आहे. कारण माझ्या जीवनामध्ये आपण पेरणी कशाची करतोय? परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य. कशाची पेरणी करतोय आपण आपल्या जीवनामध्ये? परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य. ओके. तो स्वस्त मस्त जबरदस्त. याच सोबत आज आपण सगळ्यात पहिले रेकीचा इतिहास बघणार आहे. आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला तुमचा स्वतःचा औरा बघायला शिकवणार आहे, दुसऱ्यांचा औरा बघायला शिकवणार आहे, औरा स्कॅन करायला शिकवणार आहे, औरा फील करायला शिकवणार आहे. ओके. तर प्रॅक्टिकल करताना आज मजा येणार आहे. जेवढं तुम्ही एखाद्याला पार्टिसिपेट करालाच, कारण आपण दुसऱ्यांचा औरा जेव्हा बघू तर तेवढं तुम्हाला एन्जॉय पण करता येणार आहे. सो लेट स्टार्ट टुडे सेशन विथ फुल एनर्जी. जिनके वीडियो बंद है वो मल्टीटास्किंग कर रहे, पता है मुझे. ठीक आहे. फुल टू एनर्जीने क्लास अटेंड करायचा आहे. आता सांगा की जर मी माझा व्हिडिओ बंद केला आणि मी एक तास तुमच्याशी बोलली, आवडेल का? काहीतरी इंटरॅक्शन होईल का? मग तुमचे व्हिडिओ बंद असल्यावर तुमचंच तुमच्याशी इंटरॅक्शन होणार नाही आणि पाहिजे असलेला रिझल्ट मिळणार नाही. सो प्लीज स्विच ऑन युअर व्हिडिओज. तर आज आपण बघणार आहे रेकीचा इतिहास. रेकी कशी आपल्यापर्यंत पोहोचली ते आपण बघणार आहोत. स्क्रीन पूर्ण दिसत आहे की अर्धवट दिसत आहे? कोण सांगेल? सरोज मॅडम, मी शेअरिंग केलेली स्क्रीन पूर्ण दिसत आहे की अर्धवट दिसत आहे? अनम्यूट करा. अक्षता मॅडम, अनम्यूट करा बरं. स्क्रीन पूर्ण दिसत आहे की अर्धवट दिसत आहे सांगा. दिसते मॅम पूर्ण. टोटल पूर्ण स्क्रीनवर दिसत आहे का की अर्धवट दिसत आहे? अर्ध 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 म्हणजे थोड्या साईडला तुमचं हेच दिसतंय, फाईल दिसतात. हा, तेच थोडस अडचण त्याच्यात. बस बस का? ठीक आहे. चलो. तर आज आपण रेकीचा इतिहास बघणार आहे. रेकीचे 5 तत्व मी तुम्हाला सांगितलं. तर हे आहे डॉक्टर मिकॉसी, ज्यांना काही लोक फाउंडर म्हणतात रेकीचे, काही लोक रिडिस्कवर म्हणतात. तर मी यांना फाउंडर नाही रिडिस्कवर समजते. कारण दिव्य रेकी शक्ती ऑलरेडी पंचतत्वामध्ये आपल्या जीवनामध्ये ऑलरेडी अस्तित्वात होती. डॉक्टर मिकॉसी यांनी हिला काय केलं? रिडिस्कवर केलं. त्याच्यासाठी त्यांनी अभ्यास केला आणि जगाला 5 तत्व दिले. तर ही रेकी या 3 लोकांमुळे जगभर पसरली. तर डॉक्टर मिकौसी यांनी रिडिस्कवर केली. चिरंजीव यांनी त्याचं एका रिसर्च सेंटरमध्ये कन्वर्ट केलं आणि जगामध्ये रेकी पोहोचवली ती हवाई हवाई टकाटा यांनी. आता डॉक्टर मिकौसी हे मूळचे जपानचे होते. आणि डॉक्टर मिकौसी मूळचे जपानचे होते आणि त्यांचा एक स्पिरिच्युअल, स्वतः पीएचडी झालेले व्यक्ती होते. आणि जगामध्ये सगळ्या दुःखांचं निवारण कसं करायचं याच्यासाठी ते रिसर्च करत होते.
आध्यात्मिक याच्यातनं लोकांच्या जीवनातले सगळे दुःख कसे दूर करायचे याच्यावर त्यांचा रिसर्च चालू होता. आणि हा रिसर्च करत असताना एक दिवस त्यांचे विद्यार्थी त्यांच्याकडे आले आणि त्यांनी परत तोच प्रश्न केला की जगामध्ये समूळ दुःख निवारणाचा काहीतरी उपाय आहे का. तेव्हा डॉक्टर मिकॉसनचा जो काही अभ्यास झाला होता त्यांना माहिती होतं की असा काहीतरी म्हणजे उपाय उपलब्ध आहे. आणि हा जो उपाय आहे तो अगदी इझिली आपण करू शकतो हा उपाय. तर मग करायचा कसा. तर जेव्हा त्यांना हा प्रश्नाचं उत्तर शोधायसाठी त्यांनी ख्रिश्चन धर्माचे सगळे पुस्तकं जे काही साहित्य होतं त्याचा अभ्यास केला. बौद्ध धर्माच्या साहित्याचा अभ्यास केला. म्हटलं जातं की 7 वर्ष काशीमध्ये राहून त्यांनी वेदाचा, संस्कृत भाषेचा आणि बौद्ध धर्माच्या ग्रंथांचा अभ्यास केला. असं देखील म्हटलं जातं की 7 वर्ष त्यांचं वास्तव्य या ज्ञानाच्या शोधासाठी भारतात काशी येथे होतं. तर त्यांना सगळीकडनं ज्ञान मिळालं. पण हाऊ टू अप्लाय दिस एनर्जी, या एनर्जीला वापरायचं कसं हे त्यांना कळलं नव्हतं. आणि मग जपानचे जे त्यांचे गुरु होते, एक जैन मुनी होते, त्यांनी त्यांना म्हटलं की बाबा सगळ्यांना मेडिटेशन केल्यानंतर ध्यान प्राप्ती झालेली आहे, तेव्हा तू पण काही दिवस ध्यान साधनेला जा. तर मिकाओसुनी 21 दिवस जपान मधल्या माउंट कोरियामा, आज जिथे रेकीचं मंदिर आहे, तुम्ही गुगलवर सर्च केलं तर रेकीचं जे मंदिर आहे, रेकीचं टेम्पल जे आहे ते तिथे जपानमध्ये माउंट कोरियामा इथे आहे. त्या पहाडीवर डॉक्टर मिकॉसी यांनी 21 दिवस अन्न पाणी त्यागून तपश्चर्या केली. त्याच्यानंतर त्यांनी 21 दगड ठेवले होते एका पिशवीमध्ये. रोज एक दिवस संपला की एक दगड टाकायचा, दुसरा दगड टाकायचा. असं करता करता 20 दगड संपले. एक शेवटचा दगड म्हणजे शेवटचा दिवस त्यांचा होता. आणि ते हताश झाले की मी शेवटचा प्रयत्न करत होतो या ऊर्जांना भेटण्यासाठी, पण मला नाही मिळालं. थोडं हताश झालं. त्यांनी त्यांची सर्व एनर्जी एकवटून ईश्वराला प्रार्थना केली. आणि त्या रात्रीमध्ये संध्याकाळपासून सकाळपर्यंत जणू ब्रह्मांडाने त्यांच्या ऊर्जांचा शक्तिपात त्यांच्यावर केला. बलून सारख्या काही आकृती त्यांच्याकडे आल्या. त्याच्या जपानी भाषेमध्ये काही कोरलेल्या सिम्बॉल्स होते जे आपण रेकीच्या सेकंड आणि थर्ड लेवलमध्ये वापरत होतो. तर निसर्गाने त्यांचा शक्तिपात केला. सकाळी जेव्हा ते त्या अर्धोन्मिलित अवस्थेतनं त्या शक्तिपाताच्या ऊर्जेतनं बाहेर आले तर त्यांना खूप फ्रेश वाटतं. त्यांना वाटलं की मला आता हे कुणाला तरी सांगायचं आहे. आणि म्हणून ते पहाडीवरनं खाली धावत सुटले. वय जास्ती होतं त्यांचं, 60च्या जवळपास वय होतं. ते धावायला लागले आणि त्यांच्या अंगठ्याला ठेच लागली पायाच्या. तर आपल्याला कुठे ठेच लागली काय लागली तर आपला पहिले हात जातो. तर त्यांनी त्या हाताने त्या पायाच्या अंगठ्याला पकडलं आणि पहिला चमत्कार बघितला की त्या अंगठ्यातनं वाहणारं भळभळ रक्त जे वाहत होतं ते थांबलं आणि त्यांच्या वेदना कमी झाल्या. पहाडीच्या खाली आले. त्यांना तीव्र भुकेची जाणीव झाली की नाही मला खूप भूक लागलेली आहे. तीव्र भुकेची जाणीव झाली. त्यांनी तिथल्या एका खानावळीत गेले. त्यांना सांगितलं की मी 21 दिवसापासून उपाशी आहे, मला पोटभर जेवण द्यावं. त्यांचं वय बघता त्या हॉटेल मालकाने म्हटलं की सर तुम्ही हलका थोडंसं ज्यूस वगैरे घ्या, हलकं जेवण. ते बोल नाही मला पोटभर जेवायचं आहे. आपण 1-2 वेळचा उपवास केला एकादशीचा तर त्याच्यानंतर आपल्याला अनइझी वाटतं. पूर्ण पोटभर जेवलं की बरोबर वाटत नाही. पण त्यांना तिथे एकदम चांगलं फील झालं. पण ते जेवत असताना त्या हॉटेल मालकाची जी नात होती तिला वेदना होत्या. तिला वेदना अशा होत्या की तिच्या चेहऱ्यावर असं खूप काहीतरी म्हणजे पेन आहे असं जाणवत होतं. यांनी त्या हॉटेल मालकाला विचारलं की नेमकं या मुलीला काय त्रास आहे. तर त्या हॉटेल मालकाने सांगितलं ही माझी नात आहे, हिचे दातांमध्ये दुखणं आहे, दाढा दुखत आहे आणि त्याच्यामुळे हिच्या चेहऱ्यावर असे भाव आहेत. यांना अंतरप्रेरणा झाली की आपण त्या मुलीला स्पर्श करावा. त्यांनी त्यांच्या परवानगी घेतली आणि त्या मुलीच्या दोन्ही गालावर प्रेमाने असे हात ठेवले. आणि पहिला पेशंट डॉक्टर मिकॉसनने ट्रीट केला आणि तो स्पर्शाच्या माध्यमातून हील झाला. त्यानंतर त्यांनी जपान मधल्या बेगर सोसायटी म्हणजे जी भिकाऱ्यांची वस्ती होती तिथे 7 वर्ष सेवा दिली निशुल्क भावनेने. स्वतः तिथे त्या भिकाऱ्यांच्या वस्तीमध्ये राहिले. त्या प्रत्येक पेशंटला ट्रीट केलं. त्यांना अशी इच्छा होती की हे लोक सभ्य लोकांचं जीवन जगावं, सभ्य लोकांच्या जीवनात जावं आणि त्यांनी आपलं जीवन जगावं अशी त्यांची इच्छा होती. पण झालं काय की ज्या लोकांना हात पसरले की भेटून राहिलं तर ते लोक परत परत तिथे वापस यायचे. मिकाऊशी 7 वर्षानंतर हताश झाले की ज्या ऊर्जा मिळवण्यासाठी मी एवढे प्रयत्न केले आणि त्या मिळाल्यानंतर मी ज्या लोकांसाठी वापरले त्या लोकांच्या जीवनात बदल का झाला नाही. तर तिथे परत एकदा ते मेडिटेशनला बसले, ध्यानस्थ बसले आणि त्यांनी त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला. तर 2 उत्तरं आकाशवाणी म्हणा किंवा इंटेन्शन म्हणा त्यांना प्राप्त झाले. पहिला प्रश्न
तुला इथे कोणी बोलवलं होतं का? उत्तर काय होतं? डॉक्टर मिकावसींना कोणी बोलवलं होतं का तिथे? ये आणि आमची सेवा कर? नाही. दुसरं, त्याच्या मोबदल्यात त्यांनी काही घेतलं होतं का? पैसा किंवा काही मोबदला घेतलेला होता का? परत उत्तर मिळालं नाही. मग तिथून डॉक्टर मिकावसींनी एक नियम चालू केला, मागितल्याशिवाय कुणाला रेकी द्यायची नाही आणि त्याच्या बदल्यात काहीतरी मोबदला घ्यायचा. आता तुम्ही म्हणाल की मॅडम, तुम्ही पण ते हे दोन नियम तोडून राहिले आहेत की एक तर तुम्ही मोबदला घेतला नाही. आता पहिला नियम, मागितल्याशिवाय रेकी द्यायची नाही. ज्या दिवशी आपला रेकीचा शक्तिपात राहील त्या दिवशी तुम्ही स्वतःच्या मर्जीने प्रेझेंट राहणार आहे, कोणी जबरदस्ती करणार आहे का तुम्हाला? म्हणजे तुम्ही परवानगी दिली मला, मी असं गृहीत धरते की ज्या दिवशी आपला सकाळी शक्तिपात होईल त्या दिवशी जर का तुम्ही उपस्थित राहिलात तर याचाच अर्थ काय? तुम्ही मला तुमचा शक्तिपात करून देण्याची परवानगी दिलेली आहे. दुसरं, तुम्ही मागितलं म्हणजे याच्या बदल्यात मी काही तुमच्याकडनं मोबदला घेत नाहीये. एका बॅचला मी घेतले होते मोबदला, त्यांना म्हटलं होतं प्रत्येक स्टुडंटला की 100-200 तुम्हाला जे वाटतं तो एनर्जी एक्सचेंज द्या, आणि त्या बदल्यात मी बेघर निवारा केंद्रामध्ये तो जेवढाही अमाऊंट जमा झाला होता त्याच्यात मी माझा काही फंड ऍड करून तिथल्या लोकांसाठी 2 महिन्याचा किराणा भरून दिला होता. हे काम यादी केलं होतं. पण मी आता तेही घेत नाही. तुम्ही तुमच्यापैकी जे कुठले लोक सेकंड आणि थर्ड लेवलला नेक्स्ट लेवलला येतील त्यांच्या फी मध्ये मी ही पण फी इन्क्लूड आली असं मी इंटेन्शन देऊन टाकलेलं आहे. ठीक आहे. तर त्याच्यामुळे मी डॉक्टर मिकावसींनी सांगितलेले दोन्ही नियमांचं पालन करते. ठीक आहे. तुम्ही उपस्थित आहे म्हणजे तुम्ही मला परवानगी दिलेली आहे तुमचा रेकीचा शक्तिपात करून देण्यासाठी, आणि मोबदला जे कुठले लोक याच्यातनं फर्स्ट लेवल मधनं सेकंड थर्ड लेवलला येतील त्यांच्या फी मध्ये मी या बॅचची पण फी आली असं युनिव्हर्सला घोषित करून टाकलेलं आहे. तर त्याच्यामुळे मी कुठलाही नियम न पाळता हे फ्री सेशन चालवते आहे. पुढे जाऊया. तर डॉक्टर मिकावसींनी मग तिथे सभ्य लोकांच्या वस्तीमध्ये जाऊन क्लिनिक टाकलं. आता जपान सारखा आधुनिक देश, बिना औषध उपचार विश्वास पडणार आहे का? पण एखादा व्यक्ती असा असतो की एवढी ट्रीटमेंट घेऊन थकलेला असतो की नाही बा चला इथे तरी मला काहीतरी फायदा होईल म्हणून तो जाऊन बघतो. तसाच एक पोटदुखीचा पेशंट डॉक्टर मिकावसींच्या क्लिनिकमध्ये आला, जे त्यांचं पेड क्लिनिक होतं, आणि तिथे त्याला बरं वाटलं आणि त्यांनी माउथ टू माउथ मिकावसींची खूप पब्लिसिटी केली. तो काळ होता द्वितीय महायुद्धाचा, आणि तिथले एअर चीफ मार्शल होते चिरोजी हयाशी, जो मगाशी तुम्हाला फोटो दाखवला तो तिथल्या एअर चीफ मार्शल चिरोजी हयाशींचा होता. त्यांनी डॉक्टर मिकावसींचे शरण घेतली, त्यांना गुरु मानलं आणि रेकी पूर्ण शिकून घेतली त्यांच्याकडनं, आणि त्यांनी जपानला एक मोठं रेकीचं रिसर्च सेंटर, एक हॉस्पिटल तयार केलं जिथे अनेक लोकांचा उपचार चालत होता. अशाच वेळेस हवाई टकाटा, ज्या पहिल्या महिला रेकी ग्रँडमास्टर आहे म्हणून त्यांचं कार्य मोठं नाही आहे, तर त्या रेकी सोबत जगल्या, आणि जगामध्ये जी आज रेकी पोचलेली आहे त्याचं श्रेय हवाई टकाटांना जातं. तर त्या रेकी सोबत कशा जगल्या? त्या जेव्हा 30 वर्षाच्या होत्या तेव्हा त्यांना एक रेअर काइंड ऑफ कॅन्सर डिटेक्ट झाला. अनेक कॉम्प्लिकेशन्स त्यांच्या बॉडीमध्ये होते आणि डॉक्टरांनी त्यांना म्हटलं होतं की अनेक सर्जरी मधनं त्यांना जावं लागेल. पण त्या मूळच्या जपानच्या होत्या, लग्नानंतर अमेरिकेला सेटल झालेल्या होत्या. त्यांनी असं ऐकलं की जपानमध्ये रेकी नावाची चिकित्सा अशी इन्व्हेंट झालेली आहे की जिच्यामुळे आपल्याला कदाचित आपण ठीक होऊ शकतो विदाउट ऑपरेशन. त्या अमेरिकेतनं जपानला आल्या. चिराजी आशांच्या माध्यमातनं त्यांच्या मार्गदर्शनाखाली 6 महिने उपचार चालला हवाई टकाटांवर. ज्या महिलेला 30व्या वर्षी कॅन्सर झाला ती महिला 80+ वर्ष जगली आणि जगाला 22 रेकी ग्रँडमास्टर देऊन गेली. आणि म्हणून हवाई टकाटांचं कार्य तेवढंच मोठं आहे, कारण त्या आज आपण जी रेकी शिकतोय किंवा मी हा क्लास तुमच्यापर्यंत पोहोचवते आहे, माझ्यासारखे हजारो ट्रेनर जे हे करतात आहे कार्य, तर त्याचं श्रेय हवाई टकाटांना जातं. आणि आज अनेको देशांमध्ये हॉस्पिटलमध्ये ही रेकी एनर्जी वापरली जाते. 1 मिनिट बोला.
तर हा आपण बघितला आता थोडक्यात रेकीचा इतिहास. ठीक आहे. आता आपण बघणार आहे औरा. तर पहिले औरा म्हणजे काय आणि त्याचा आपल्या लाईफवर नेमका काय इम्पॅक्ट पडतो. कुणी ऐकला औरा शब्द? सांगा बरं हँडल्स. काय माहिती आहे औरा? औरा बद्दल काय माहिती आहे? एनिवन? दीपाली मॅडम बोला, काय म्हणताय, काय ऐकलंय? आपल्या भोवताली एक एनर्जीचं सर्कल ड्रॉ असतंय. हम्म. म्हणजे प्रोटेक्ट साठी राहतंय असं काहीतरी ऐकलं होतं ते. असं काहीतरी ऐकलं होतं. ओके, थँक्यू. त्याच्यानंतर ऐश्वर्या राव मॅडम बोला, काय ऐकलं औरा म्हणजे? मॅडम, प्रत्येक जीवात एक एनर्जी असते आणि ती एनर्जी रेडिएट होते त्यांच्यातून आणि त्यांच्या भोवती एक असं वलय फॉर्म होतं. जसं आपण देवांच्या मागे एक वलय पाहतो, तसं प्रत्येक प्राणी मनुष्याच्या भोवती एक वलय असतो त्या एनर्जीचा. आणि तो किती प्रकाशमान आहे ते त्यांची स्वतःची एनर्जी किती स्ट्रॉंग आहे त्याच्यावर डिपेंड आहे. ओके, छान छान, थँक्यू. अमर सर बोला. नमस्कार मॅडम. नमस्कार. आरा म्हणजे आबा म्हणलं असतं ते आपल्या आजूबाजूला असतं, ते आपले संरक्षण पण करत असतं. ओके, एखादी जर गोष्ट आपल्या आराच्या आत आली तर आपण ते आपल्याला प्रॉब्लेम क्रिएट होत. बरोबर. तर आरा स्ट्रॉंग असणं सुद्धा गरजेचं आहे. चला, थँक्यू. आता आपण बघणार आहे औरा म्हणजे काय आणि तो कशा पद्धतीने आपल्या जीवनावर अफेक्ट करतो. तर बघा, जसं आता प्रत्येक सजीव आणि निर्जीव यांच्या अवतीभोवती एक प्रोटेक्शन शिल्ड युनिव्हर्सनी, या ब्रह्मांडाने, ईश्वरी ऊर्जांनी आपल्याला ऑलरेडी दिलेली आहे. पण काय होतं की आपण रोज अनेको एनर्जीच्या कनेक्शन मध्ये येतो. जसं तुम्ही मॉलमध्ये गेलात, मूवीला गेलात, किंवा खूप गर्दी असलेल्या लग्न समारंभात गेल्या, तिकडनं आल्यावर चिडचिड होते किंवा अनइझी वाटतं. असं होतं का कधी? कुणी कुणी अनुभव घेतलेला असं होतं म्हणून? ओके, बऱ्याच लोकांना असं जाणवलं. मी चॅटबॉक्स बंद ठेवला कारण बाकीच्यांना डिस्टर्ब होतं. तर हे असं का होतं? तर सगळ्यांची ऊर्जा काही पॉझिटिव्ह नसते. कळत नकळत त्या नकारात्मक ऊर्जा आपल्या एनर्जीशी कनेक्ट करतात आणि समोरचा व्यक्ती जर निगेटिव्ह असेल तर आपल्याला निगेटिव्ह वाटतं, आणि समोरचा व्यक्ती जर पॉझिटिव्ह असेल तर आपल्याला चांगलं वाटतं. ज्या पद्धतीने एखादा व्यक्ती आपल्या घरी आला, असं वाटतं की आत्ता उठून गेला पाहिजे, वाटतं ना? का बरं? कारण त्याची एनर्जी ही निगेटिव्ह होते आणि एखादा व्यक्ती आला तर आपल्याला वाटतं की त्यांनी अर्धा एक तास जास्ती थांबलं तरी चालेल. हे का बरं होत असतं? त्या व्यक्तीच्या आवरामध्ये असे. मग खरंच हा आवरा आहे का असा काही असर करणारा? डेफिनेटली आवरा आहे, आणि तो मी तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवणार पण आहे. ठीक आहे, कागद पण घेतलाय सगळ्यांनी? आता आपण पहिले आवरा बघू आणि मग बाकीचे प्रॅक्टिकल, म्हणजे एका पॉइंटला देखील आवरा असतो ते आपण बघणार आहे. आज जर आमचं सुबोकचं बॅच होते तर खूप सारं साहित्य काढून ठेवलेलं आहे. आता बघा, या कोऱ्या पेजवर मी एक डॉट काढते. आता या डॉट कडे तुम्ही एकटक जर बघितलं तर तुम्हाला बघायचं एक व्हाईट प्रकाशाचं लाईट दिसेल. हा या पॉइंटचा वर आहे. कुणाकुणाला दिसलाय? मी थोडा चॅटबॉक्स 2 मिनिटं ओपन करते. चला, टाईप करा चॅटबॉक्स मध्ये कुणाकुणाला तो औरा दिसला. म्हणजे या पॉइंटचा औरा दिसला बघा, की एक व्हाईट कलरचा प्रकाशाचा वलय दिसत आहे, तो आहे त्या पॉइंटचा औरा. यस, ग्रेट ग्रेट ग्रेट. चला, छान, व्हेरी गुड. आता हा झाला पॉइंटचा औरा. आता हा जो पेन आहे, आय एम नॉट टॉकिंग अबाउट शॅडो. मी शॅडो बद्दल बोलणार नाही, औरा बद्दलच बोलणार आहे.
या पेनाचा देखील तुम्ही औरा आता बघू शकता. ठीक आहे, बघा इथे बघा या साईडने तुम्हाला पूर्ण प्रकाशाचं वलय दिसतं. दिसत आहे एक लाईटची लाईन, हा याचा औरा आहे. बघा याला कनेक्टेड. ओके, या पेनाचा हा औरा आहे. आता आपण प्रकाशाचं वलय, सावली नाही म्हणत आहे मी, सावली बद्दल बोलत नाही आहे. हे बघा इकडे तुम्ही या साईडने जर बघितलं, हा एक लाईट दिसतोय, लाईट सावली नाहीये ती लाईट आहे. हा बघा इथे लाईट दिसतोय, इकडे लाईट दिसतोय, इकडे लाईट दिसतोय. हा जो तुम्हाला इकडनं पण बघा हा लाईटचा सर्कल दिसतोय, तर हा काय झाला, औरा आहे, माझ्या हाताचा औरा आहे, असं तुम्ही तुमचं पण बघू शकता. चला बघा बरं, 2 मिनिटं वेळ देते, तुम्ही हे प्रॅक्टिकल करू शकता. सगळ्यांनी ट्राय करून बघा, दिसलं का सांगा. 2 मिनिटाचा वेळ दिलेला आहे, प्रत्येकाने प्रॅक्टिकल करा. प्रत्येकाने करून बघा, प्रॅक्टिकल कराल तेव्हाच तुम्हाला जमेल. ओके, आता आपण हा औरा बघितला. आता आपण बघणार आहे 2 व्यक्तींचा औरा एकमेकांमध्ये मिक्स होतो का. जिथे आपण गर्दी, मी म्हटलं ना तसं गर्दीच्या ठिकाणी बाकीच्यांचा औरा मिक्स होतो, मग आपल्याला अनइझी वाटतं, तर प्रॅक्टिकली बघायचं पण आहे की नाही आपल्याला. तर आता आपण बघणार आहे 2 व्यक्तींचा औरा एकमेकांमध्ये मिक्स होतो का. मला 2 व्हॉलेंटियर लागतील, कोण करणार आहे, ज्यांच्याकडे एखादी व्यक्ती आहे प्रॅक्टिकल करायला त्यांच्यासाठी. कुणाकडे आहे का प्रॅक्टिकल करण्यासाठी व्यक्ती, एनीवन. बघा ऍक्टिव्ह राहाल तर शिकायला मजा येते, नुसतं मी एकटी बडबड केलेली नाही होणार. कुणाकडे आहे, प्राजक्ता आचार्य मॅडमकडे, अजून कोणाकडे आहे, अनम्यूट करा मॅडम, मी तुम्हाला पिन मध्ये घेते. आणखी एखादी व्यक्ती प्रॅक्टिकल करायला तुमच्याकडे कोणी आहे का अजून, त्यांना बोलवा मॅडम. अश्विनी मॅडम, आणखी एखादा जण आहे का ज्यांच्याकडे एखादा व्यक्ती आहे प्रॅक्टिकल करायला, एनीवन. मुग्धा मॅडम, ओके, अनम्यूट करा मुग्धा मॅडम. चला, तर आता आपण प्रॅक्टिकल करणार आहे. या प्रॅक्टिकल मध्ये आपण काय करणार आहे की जेव्हा 2 व्यक्ती एकत्र येतात तर त्यांची एनर्जी ही एकमेकांना कनेक्ट होत असते. ठीक आहे, ते प्रॅक्टिकली आपण बघणार आहे. बघा आता तुम्ही तुमच्याच घरी बऱ्याच वर्षापासून एकत्र सोबत राहता, पण तरी देखील आपण ती एनर्जी कधी फील केली का, एकमेकांची एनर्जी कनेक्ट होते. बसायचं नाहीये, उठायचंय तुम्हाला जागेवरनं, उठावरच. ओके, आणि थोडं 4-5 फीट लांब उभं राहायचंय, 4 ते 5 फीट लांब उभं राहायचंय. तुमच्यासोबत कोण आहे प्राजक्ता मॅडम प्रॅक्टिकल करायला. माझे मिस्टर आहेत. हा ठीक आहे, तर 4-5 फूट लांब राहायचंय. मोबाईल हो आडवा करा. अश्विनी मॅडम मोबाईल आडवा करा.
इकडे या. दिसलं. इकडे या. असं समोरासमोर उभं राहायचंय, बस. समोरासमोर उभं राहायचंय. हं. हा, दोन्ही हात रब करायचंय, एकाने हात असे स्टेबल ठेवायचे, दोन्ही हात रब करून एकाने हात असे स्टेबल ठेवायचे आहेत हाताचं स्टेप. आणि दुसऱ्यानी चालत चालत जायचं, हळूहळू हळूहळू चालत जायचंय. मॅडम तसं नाही, थांब थांब बेटा थांब. चालत जाताना दोन्ही हात असे करायचे आहेत, असे हात दोन्ही हात रब करून हळूहळू चालत जायचंय. एक वेळ अशी येईल की दोघांचे हात असेच राहतील, पण विदाऊट एनी टच तिथे तुम्हाला एनर्जीचा फ्लो जाणवेल. टच न करता कुणाला 1 फीट, कुणाला अर्धा फीट, कुणाला 1.5 फीट वर असा एक एनर्जीचा फ्लो जाणवेल. आता हळू चालत जा. एका जणांनी स्टेबल राहायचंय, दोन्ही हात करून एकाने चालत जायचंय, स्लोली चालत जायचंय. जाणवलं का? दोघांनाही जाणवेल. जाणवलं का मुग्धा मॅडम? येस, जाणवतोय बरं का. एक काहीतरी असं हाताला खिचाव जाणवतो. ठीक आहे. ओढल्यासारखं असं थोडं. आता काय झालं, जेव्हा तुम्ही तेवढ्या अंतरावर तुमच्या दोघींचाही औरा कनेक्ट झाला, तेवढ्या अंतरावर तुमच्या दोघींचा औरा कनेक्ट झाला. आता बघा, तुम्ही एकाच घरातल्या आहात आणि जर समजा एखाद्या व्यक्ती बाहेरून आली आणि त्याची औरा जर निगेटिव्ह असेल तर त्याची नकारात्मक एनर्जी आपल्या औराला कनेक्ट होते आणि आपल्याला असं वाटतं, अरे आत्ताच तर मला फ्रेश वाटत होतं आणि आत्ताच मला असं चिडचिड का होत आहे. असं होतं ना कधी कधी, आपण अचानक फ्रेश असतो तर अचानक एखाद्या नकारात्मक औराचा व्यक्ती आपल्या एनर्जीशी कनेक्ट होतो आणि म्हणून आपल्याला हे फिलिंग येतं. आता या प्रॅक्टिकल मध्ये आपण काय बघितलं की 2 व्यक्तींचा औरा कनेक्ट होत असतो. ठीक आहे, 2 व्यक्तींचा औरा एकमेकांसोबत कनेक्ट होत असतो. आपण हे या प्रॅक्टिकल मधनं बघितलं. थांबा थांबा, अजून प्रॅक्टिकल करायचे. ओके, पहिलं प्रॅक्टिकल कळलं सगळ्यांना की 2 व्यक्ती चालत येताना किंवा आजूबाजूला जरी असतील, मग गर्दीच्या ठिकाणी जर आपण गेलो तर अनेक एनर्जी एकत्र येतात. मग त्या चांगल्या वाईट एनर्जीचं मिश्रण झाल्यामुळे तिकडून बाहेरून आल्यावर आपल्याला डोकेदुखीचा त्रास होतो, अचानक डोकं दुखायला लागतं किंवा चिडचिड व्हायला लागते. कळलं त्याचं कारण? मग आता याच्यावर उपाय काय? बाहेरून आल्यानंतर आपल्याकडे पद्धत काय होती बघा, कोरोना काळामध्ये आपण सुरू केली, परत विसरली. आपल्याकडे बाहेर हातपाय धुवायला बकेट आणि पाणी ठेवलं जायचं जुन्या घरांमध्ये. आता फ्लॅटमध्ये ते पॉसिबल नाही आहे. सरळ आपल्या चपलाही घरात जातात आणि व्यक्ती पण घरात जातो आणि थेट किचन आणि किचनच्या लगत असलेल्या बाथरूम पर्यंत ती निगेटिव्हिटी पोहोचते. आता त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं, बाहेरून आल्यानंतर थोडं आपल्याकडे एक औरा पावडर तर ते नंतर आपण शिकवतो, पण थोडं मीठ हातात घ्यायचं आणि मिठाने हात क्लीन करून घ्यायचं. कारण मिठामध्ये नकारात्मकता दूर करण्याची शक्ती असते. जर मिठाच्या पाण्याने, आजकाल अमेझॉनवर बाथ सॉल्ट सुद्धा अवेलेबल मिळतं, तर त्या बाथ सॉल्टने आंघोळ करून घ्या बाहेरून आल्यानंतर, म्हणजे ती बाहेरची नकारात्मकता आपल्याला कनेक्ट होणार नाही. आता आपण बघणार आहे विदाऊट एनी टच समोरच्याची एनर्जी स्कॅन कशी करायची, म्हणजे औराचं स्कॅनिंग कसं करायचं ते आपण बघणार आहे. औरा स्कॅनिंग मध्ये जवळपास 30% प्रॉब्लेम, म्हणजे औरा जेव्हा आपण क्लीन करतो तर 30% प्रॉब्लेम तिथे दूर होत असतात. त्या व्यक्तीमध्ये असलेले 30 to 40% प्रॉब्लेमचं आपण सोल्युशन देत असतो. ठीक आहे, आता तुम्हाला काय करायचं, एक एक जणाला शांत डोळे बंद करून उभं राहायचंय. ठीक आहे, आणि दुसऱ्या व्यक्तीला दोन्ही हात रब करायचे आहेत आणि या व्यक्तीमध्ये कुठेही निगेटिव्हिटी असेल ती माझ्या हाताला फक्त टच करत आहे असं म्हणायचं आहे आणि त्या एनर्जीला फील करायचं. हळूवार हात असे खाली घ्यायचे विदाऊट एनी टच. करा. हात असे ठेवा मॅडम, मुग्धा मॅडम, हात असे नाही, तिचे हात खाली, तिचे हात पुन्हा खाली, तुमचे हात खाली घेताना असे येतील स्लोली विदाउट. जिथे तुमचे हात जड होतील, कुठेतरी असा हेवीनेस येईल, त्या तो पोर्शन लक्षात घ्या फक्त. जाणवतोय. हा, अश्विनी मॅडम काय जाणवलं तुम्हाला? मॅम, हाताकडे जर हात आला ना तर तेव्हा जड झाला हात. ओके, तर तिच्या हातांमध्ये कुठे पेन आहे का ते विचारा. बरं, हातांमध्ये पेन आहे.
कुठल्या भागात जड आलं ते दाखवा मला, म्हणजे खालीपर्यंत आहे मॅडम. इथे इथे ना, इथे थोडासा जडपणा वाटला. तर ते हात किंवा पोटाच्या भागात कुठेतरी डिस्टर्बन्स आहे ते. पोट असू शकतं मॅम. हा. कारण तिथे पोटाचे भाग आहेत. हा, कुठे जाणवलं मॅडम? मीच पहिले असं कट 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 डिलीट डिलीट करून घ्या. कट 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 डिलीट डिलीट डिलीट. हा, कुठे जाणवलं सांगा. हेवीनेस कुठे अच्छा, मुग्धा मॅडमचा माईक बंद झाला का? एकच मिनिट. हा, मुग्धा मॅडम अनम्यूट करा. हा, बोला. मला तिच्या हार्ट चक्राच्या इथे थोडासा जडपणा जाणवला आणि खांद्यांच्या इथे, म्हणजे खांदे आणि हार्ट पर्यंत जड होतं, बाकी सगळं नॉर्मल वाटतं. ओके बेटा, तुला कधी शोल्डर पेन किंवा असं चेस्ट मध्ये असं अनइझी वाटतं का? आता सोरनेस आहे वर्कआउटमुळे. येस, तोच तुम्हाला तिथे फील झाला. आता बघा, तुम्ही टच पण नाही केला तरी देखील समोरच्याचा पेन तुम्ही तुमच्या फक्त एनर्जीने चेक करू शकता. इतकी पॉवरफुल एनर्जीवर आपण वर्क करतो. आता मी तुम्हाला तिचा औरा बघायला शिकवते. ठीक आहे, आता तुम्ही दुसऱ्यांचा औरा बघू शकाल. आता आपण पेपरचा बघितला, आता आपण व्यक्तीचा औरा बघायला शिकणार. तर तिला आय लेवलवर एका प्लेन भिंतीसमोर उभं करा किंवा बसवा. चेअरवर बसवा किंवा आय लेवलवर, तुमची आणि तिची आय लेवल सेम असली पाहिजे. असं प्लेन भिंत घ्या मागची. एक काम करा मॅडम, जागा चेंज करा. तुम्ही इकडे या, ती मागची भिंत प्लेन दिसत आहे तुमची. इथे इकडची भिंत, हे जी इकडची प्लेन प्लेन. ओके, लाईट कलर. हा, त्याच्या समोर फेसिंग करून. हा, बस. आणि मॅडम आता तुम्ही काय करायचं, तू डोळे बंद कर बेटा, आणि तुम्ही तिच्या नोज पॉइंटवर बघायचं. हे बाकीच्यांनी करायचंय प्रॅक्टिकल. अश्विनी मॅडम, तुम्हाला करायचंय. नोज पॉइंटवर लक्ष केंद्रित करा. तर तुम्हाला अवतीभोवती तिचा औरा दिसेल, आभामंडळ दिसेल तिचा वाला. काही सेकंद मध्ये तुम्ही तिचा औरा बघू शकाल. जो धुसर लाईट आपण पॉइंटच्या बाजूला बघितला, तसाच धुसर लाईट आपण इकडे बघणार आहे. दिसला का मुग्धा मॅडम? हो, अगदी लाईट असा दिसतोय मला. असा लाईट. ओके, ठीक आहे. याचाच या प्रॅक्टिकल मध्ये ज्यांच्याकडे कोणी व्यक्ती नाही त्यांनी ना माझ्या नोज टिपवर लक्ष केंद्रित करा. तुम्ही माझा औरा बघू शकाल. माझ्या अवतीभोवती पण तुम्हाला तो प्रकाशाचा लाईट बघायला भेटेल. ज्यांच्याकडे कुठलाच व्यक्ती नाही आहे औरा बघण्यासाठी, त्यांनी माझ्या नोज टिपवर फोकस करा. You can see my aura also. इथे जाणवतो, पूर्ण नाही दिसत. काय वाटतं असे मुग्धा मॅडम, औरा बघताना की कशा पद्धतीने वाटलं होतं की आपण असा औरा बघू शकतो कधी? मला या विषयामध्ये खूप इंटरेस्ट आहेच पहिल्यापासून. त्याचा आज एक्सपिरियन्स घेतला ते फार भारीच वाटतंय. आणि मुग्धा हिचं नाव आहे, मी शुभा आहे, फक्त एवढंच. ओके, चला. खूपच भारी वाटलं. म्हणजे कुठून आहात तुम्ही? पुण्यात ना. ओके, चला. सो बाकी ज्यांना अनुभव आले का? राजेश्वरी मॅडम, जमलं का प्रॅक्टिकल करणं? हो मॅडम, मुलीच्या इथे शोल्डरच्या इथे थोडासा हात जड पडला माझा. ओके, हा, शोल्डर दुखतोय का? इथे कोणता हात की हा? मॅडम, तिचा राईट शोल्डर दुखतोय मॅम. येस, त्याच्यामुळे तुम्हाला ती एनर्जी तिथे फील झाली. ओके, ओके. प्राजक्ता मॅडम, तुम्हाला फील झालं का काही? हो हो, ऍक्च्युली पोटाच्या भागात थोडस जड, हात जड असं झाला. औरा म्हणजे दिसला का? ऑरा दिसला म्हणजे एका बाजूने. मला असं पूर्ण क्लीन असा नाही दिसला. धुसर लाईन असावी असं वाटलं. असं मॅडम, आपण फर्स्ट टाइम प्रॅक्टिकल करतो, थोडा वेळ लागतो शिकायला, पण जमतं. हा. ओके, चला. बाकी ज्यांनी प्रॅक्टिकल केले असतील असं आपण गृहीत धरू. आता आपण बघणार आहे औरा बघितला, पण आपल्याला काही जादूचे खेळ नव्हते. आता आपण स्वतःचा औरा फील करणार आहे. ठीक आहे, आताच्या प्रॅक्टिकल मध्ये आपण स्वतःचा औरा फील करणार आहे.
तर स्वतःचा औरा फील करण्यासाठी दोन्ही हात रब करा. आणि हाताच्या तिथे बघा असं हळूवार तुम्हाला जी एनर्जी जाणवते ती तुमच्या हात जाणवली हाताच्या तिथे एक मॅग्नेटिक फील्ड. चला अजून सोप्या याच्यात सांगते. दोन्ही हात रब करा पहिले आणि हात जवळ दूर घ्या. तुमच्या दोन्ही हातांमध्ये एक एनर्जीचा फ्लो जाणवेल. आली का मॅग्नेटिक फील्ड हातामध्ये काहीतरी एक खिचाव एक एनर्जी. आता हे तुमचा चौरा दोन हातांमधला जो एनर्जी आहे ती तुम्ही फील करत आहे. ठीक आहे. परत हात रब करा म्हणजे आता तुम्हाला एनर्जी कशी फील होते ते कळेल. तर आता तुम्ही इथे फील करा. यू कॅन फील हिअर. आपला औरा तुम्ही फील करू शकता स्वतःचा कुठेही शरीराच्या समोर हाताच्या तिथे फील करून बघा बरं. सगळ्यांनी फील करून बघायचं एनर्जी. टच करायचं नाहीये. टच कुणीच करणार नाही. हळूवार चेक करा. थांबायचा नाहीये. करून बघा चेक थोडा थोडा. हातावर पायाच्या तिथे डोळ्यांच्या तिथे कानाच्या आजूबाजूला वेगवेगळ्या ऑर्गनवर आपल्याला फील करायचं आहे. हात जड होणं म्हणजे तीच एनर्जी जी औराची एनर्जी आहे ना तुमच्या हाताला तिथे जड वाटतं काहीतरी एनर्जी असल्यासारखं वाटतं तर तेच आपण फील करतोय. सांगते पॉझिटिव्ह की निगेटिव्ह कसा ओळखायचा तो पण सांगते. सगळ्यात महत्वाचं शनिवार आणि रविवार आपल्या क्लासला सुट्टी असते. आता आपला क्लास नेक्स्ट मंडे टू फ्रायडे होईल याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. सोमवार आणि आपला शनिवार आणि रविवार आपलं जे 5 डे वर्किंग असतं तर त्याच्यामुळे शनिवार रविवार क्लासला सुट्टी राहील. आपलं सेशन आता मंडेला होणार आहे. पण ज्यांचे जे व्हिडिओ मिस झाले असेल ते बघून घ्या कारण आपण मंगळवारी तुमचा शक्तिपात होईल. सोमवारी मी चक्र एक्सप्लेन करील आणि त्याच्यानंतर मंगळवारी आपला शक्तिपात होईल. आणि अन्न पाण्याला चार्ज करणं जे मी म्हटलं सॉल्ट वॉटर ऍक्टिव्हिटी आहे की पाण्यातला तुम्ही चेंज करू शकता चव किंवा मिठाचा खारटपणा कमी करू शकता. हे सगळे प्रॅक्टिकल आपण मंगळवारी घेणार आहे एनर्जी ऍक्टिव्हेशन नंतर. तर सॅटर्डे संडे आपल्या क्लासला काय असते सुट्टी असते. याची नोंद घ्यायची आहे. नाहीतर मग उद्या तसा ग्रुपवर मेसेज येईल तुम्हाला की सॅटर्डे संडे क्लासला सुट्टी असते.
पण एक लक्षात घ्या की जेवढं ऍक्टिव्हली तुम्ही पार्टिसिपेट कराल, कारण जेव्हा मी तुम्हाला हिलिंग उपचार शिकवेल की तुमच्या स्पर्शाने तुम्ही स्वतःचा पेन आणि इतरांचे दुखणे कमी करू शकता, हे जेव्हा आपण शिकू तर तेव्हा तुम्हाला तेवढंच प्रॅक्टिकली ऍक्टिव्ह राहणं पण गरजेचं आहे. क्लिअर? ओके. सो आता आवरा क्लीन कसा करायचा, तर आंघोळीच्या पाण्यामध्ये जे मी तुम्हाला सांगितलं, आज मी जे अमेझॉनवर बाथ सॉल्ट मिळतं ना ते बनवायला शिकवते. माझे भरपूर विद्यार्थी ते बाथ सॉल्ट सेल पण करतात. तर ते कसं बनवायचं, हायएस्ट लेवलची निगेटिव्हिटी असेल, नकारात्मकता असेल, तर आपलं जे खडे मीठ असतं, खड्या मिठाला बारीक करायचं, त्याच्यामध्ये कॉफी पावडर मिक्स करायचे आणि ते आंघोळीच्या पाण्यामध्ये किंवा कुठूनही बाहेर आल्यानंतर हँडवॉशसाठी वापरा, निगेटिव्हिटी जाईल. त्याच्यानंतर नॉर्मल निगेटिव्हिटी जर असेल तर मिठामध्ये रोज पेटल्स आणि सोप इसेन्स, एक छान सुगंधाचं जे इसेन्स टाका आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये आठवड्यातनं 2दा तरी करायचं आहे. त्याच्यामुळे आपल्या आवरामध्ये असलेली निगेटिव्हिटी आपण क्लीन करू शकतो. त्याच्यानंतर नजर काढणे काय असते. ओके, चल. तर नेक्स्ट त्याच्यानंतर औरा क्लिन्झिंग या पद्धत म्हणजे आंघोळीच्या याच्यात करावं लागतं. आता मी तुम्हाला औरा क्लिन्झिंगची मेथड सांगते की ते विदाऊट एनी साहित्य म्हणजे मिठाशिवाय आपण नजर कशी काढू शकू. ठीक आहे, सेल्फ औरा क्लिन्झिंग आणि अदर औरा क्लिन्झिंग. तर स्वतःचा औरा क्लिन्झिंग कसा करायचा, त्याच्यानंतर औरा क्लिन्झिंगचे 3 पार्ट आपण केलेले आहे. लोकल बॉडी पार्ट औरा क्लिन्झिंग म्हणजे फक्त डोकं दुखतंय तर तिथली निगेटिव्हिटी काढणं, फक्त पोट दुखतंय तिथली, याला काय म्हणून आपण लोकल बॉडी पार्टचा औरा क्लिन्झिंग करणं. त्याच्यानंतर दुसऱ्याचा होल बॉडीचा औरा क्लिन्झिंग करणं आणि सेल्फ औरा क्लिन्झिंग करणं. ठीक आहे, आता मी तुम्हाला ती टेक्निक सांगते, त्याच्याने आपले या क्लिन्झिंग मेथडनी 30% 40% त्रास वेदना कमी होत असतात. तर आता आपल्या सध्या रेकीचं अटुनमेंट व्हायचं आहे म्हणून तेवढं असरदार होणार नाही. मंगळवार नंतर ही प्रॅक्टिस आपण योग्यरित्या करू शकतो. सध्या मी फक्त एक्सप्लेन करते. रेकीचं प्रॅक्टिस करताना आपल्याला फक्त प्रार्थना करायची आहे. मी स्वतःची आभारी आहे, दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे, माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत असं म्हणून आपल्याला दोन्ही हात रब करायचे आहे आणि हात असे शरीर डोक्याला टच करायचा नाही, हा भाग कधीच आपल्याला पॅक करायचा नसतो. आणि अफर्मेशन द्यायचं, अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी नकारात्मकता हो तो मेरे हाथों में आ जाए. अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी नकारात्मकता हो तो मेरे हाथों में आ जाए. अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी नकारात्मकता हो तो मेरे हाथों में आ जाए. अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी नकारात्मकता हो मेरे हाथों में आ जाए. आणि 3दा ब्रह्मांडात शुद्ध हो जाय, शुद्ध हो जाय, शुद्ध हो जाय, 3दा फुंकर मारून. तसं 3 टाइम आता करून बघा, म्हणजे तुम्हाला आता जरी शक्तिपात झाला नाही पण जी आपली नॅचरल सोर्स ऑफ एनर्जी आहे तिचा तुम्हाला अनुभव होईल आणि तुम्ही ते एक्सपिरियन्स करू शकाल. ठीक आहे, करून बघा बरं, सगळ्यांनी 3 वेळा करायचं आहे. सगळ्यांनी हे प्रॅक्टिकल करून बघा. काय करायचं, दोन्ही हात रब करा आणि म्हणायचं, अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी नकारात्मकता हो मेरे हाथों में आ जाए. आणि याला असं हळूवार खाली घेऊन ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए.
कोणी कोणी प्रॉपर 3 वेळा केलं, कसं वाटलं? पूजा निकम मॅडम, काय वाटलं? हलकं वाटतंय काही? काहीतरी आपल्याला एक हलकेपणा जाणवला का सांगा या 2 मिनिटामध्ये? हो मॅडम, मी 3 वेळा केलं. खूप छान वाटलं आणि खूप हलकं वाटतं एकदम. ओके. आता ज्यांना डोकं बिकं काही दुखत असेल अशांना सांगते लोकल बॉडी पार्ट क्लिन्झिंग. ते करायचं आहे आता आपल्याला, लोकल बॉडी पार्टचं औरा क्लिन्झिंग. ठीक आहे. लोकल बॉडी पार्टचं औरा क्लिन्झिंग करायचं आहे. डोकं पोट जे काही दुखत असेल, समजा गुडघा दुखत असेल तर गुडघ्यावर करू, डोकं दुखत असेल डोक्यावर करा, पाय दुखत असेल पायावर करा, पोट दुखत असेल पोटावर करा. कसं करायचं? गवत कसं उपटतो आपण? समजा आता डोकं दुखत आहे, गवत उपटल्यासारखं सगळी निगेटिव्हिटी निघून गेलेली आहे, ब्रह्मांडात शुद्ध झालेली आहे. सगळी डोकेदुखी निघून गेलेले जे काही वॉट एव्हर रिझन्स आर देअर, जस्ट रिमूव्ह अँड क्लीन. तर जे दुखत आहे तिथे, समजा हात दुखत आहे कोणाचा, इथून पूर्ण असं काढायचं, जस्ट क्लीन. ठीक आहे. याला एक एक 2-3 मिनिटं काढायचं. ही जी प्रक्रिया करायची आता लोकल बॉडी पार्टची, ते 2 ते 3 मिनिटं करायची जिथे दुखत आहे तिथे, जस्ट क्लीन. दोन्ही हातांनी पण काढू शकता. दोन 3 मिनिटं करा. चेक करा किती % कमी झालं. जिथे दुखणं असेल तिथला एक, ज्यांनी 3 मिनिटं केलं त्यांनी सांगा कुठे कमी वाटलं, जो पेन आहे. चला, आणखी एखादा पेशंट ज्याचं काही दुखत आहे त्यांनी हँडेज करा. कोणाचं काहीतरी दुखतंय का? एखाद्या ठिकाणी पेन असेल? चला बोला मॅडम, अनम्यूट करा. आता चेस्ट मध्ये आणि शोल्डर मध्ये जो सोरनेस होता ऑराच्या वेळेला बघितला, तो पूर्ण रिलीज झाल्यासारखा वाटतोय आता. चला, छान, अभिनंदन. थँक्यू. अजून भरपूर आपले पुढच्या 5 दिवसांचं मॅजिक आहे, ज्याच्यात आपण सेल्फ ट्रीटमेंट आणि अदर ट्रीटमेंट पण शिकणार आहे. चला, ओके. मीना कोटेच्या मॅडम. नमस्ते मॅडम. मॅडम, व्हिडिओ बंद कराल तर तुम्हाला उपाय सांगेल. नमस्ते मॅडम. एक हा, माझ्या ना गुडघ्यामध्ये खूप पेन आहे, खूप पेन आहे. ओके. पायामध्ये. चला, डोळे बंद करा. डोळे बंद करा. ठीक आहे. डावा गुडघा, उजवा गुडघा. दोन्ही गुडघ्यामध्ये खूप पेन. आता सध्या एका गुडघ्यावर फोकस करा कोणताही. ओके. ठीक आहे. आणि कुठे राहता तुम्ही? मी कळमला. कळम. ओके, यवतमाळ कळम. हा. ओके, ठीक आहे. डोळे बंद करा. मी 1 to 5 काउंट करेल, 1 ते 5. त्या काउंटिंग मध्ये तुमचं सगळं दुखणं निघून जाणार आहे. आणि मग 5 ते काउंटिंग मध्ये तुमचं पूर्णपणे तिथे तुम्हाला बरं वाटणार आहे. तो गुडघा, ज्या गुडघ्यावर तुम्ही फोकस करता, एकच गुडघ्यावर फोकस करा. नाव काय तुमचं? नाव काय? मीना. हा, बस थांबा आता. ते हात नका लावता, गुडघ्याला बाजूला थांबा, रिलॅक्स ठेवा, फक्त फोकस करा. हातही काढून टाका तिथून. ठीक आहे, जस्ट रिलॅक्स. एक युनिव्हर्सल ब्रह्मांडी ऊर्जा तुमच्या गुडघ्यावर पोहोचत आहे. गुडघ्यापासून हात बाजूला ठेवा. एक युनिव्हर्सल पॉवरफुल ऊर्जा तुमच्या गुडघ्यापर्यंत पोहोचत आहे. मी 1 ते 5चं काउंटिंग करते, तसा तसा तुमचा पेन हळूहळू तिथून कमी होत आहे. 1, तो पेन हळूहळू तिथून कमी होत आहे.
तिथून निघत आहे, निघत आहे. 2, तो पेन पूर्णपणे निघत आहे, पूर्णपणे निघत आहे, पूर्णपणे निघत आहे. 3, तो गुडघ्याचा पेन पूर्णपणे निघालाय, पूर्णपणे निघालाय, पूर्णपणे निघालाय. 4, जस्ट रिमूव्ह, जस्ट रिमूव्ह, जस्ट रिमूव्ह. तो गुडघ्यातला पेन पूर्णपणे निघून गेलाय, पूर्णपणे पूर्णपणे पूर्णपणे. 5, तो युनिव्हर्स मध्ये जाऊन एक ब्लास्ट आणि तो पेन पूर्णपणे डिस्ट्रॉय झालाय. जस्ट रिमूव्ह, जस्ट रिमूव्ह, जस्ट रिमूव्ह. तुमच्या गुडघ्यातला पूर्ण पेन जस्ट रिमूव्ह झालाय, पूर्ण निघालाय, पूर्ण निघालाय, पूर्ण निघालाय. जस्ट रिमूव्ह, जस्ट रिमूव्ह, जस्ट रिमूव्ह. आता मी 5 to 1 काउंटिंग करते. 5 ते 1 मध्ये तुम्हाला तिथे एक हिलिंग उपचार मिळत आहे, तिथे उपचार होत आहे. 5, तुमच्या गुडघ्यांमध्ये सकारात्मक संवेदना आलेल्या आहेत. 4, तुमच्या गुडघा एकदम रिलॅक्स झालेला आहे, एकदम रिलॅक्स, एकदम रिलॅक्स, एकदम रिलॅक्स. 3, अगदी इझिली तुम्ही कुठल्याही मुवमेंट करू शकत आहे, इझिली एकदम कुठल्याही मुवमेंट करू शकत आहे, कुठलाही मुवमेंट करू शकत आहे. 2, तुमचा गुडघा एकदम हलका आणि रिलॅक्स झालाय, हलकाने रिलॅक्स झालाय, हलकाने रिलॅक्स झालाय. 1, जस्ट रिलॅक्स, जस्ट रिलॅक्स, जस्ट रिलॅक्स. पूर्णपणे रिलॅक्स झाला तुमचा गुडघा, पूर्णपणे रिलॅक्स, पूर्णपणे रिलॅक्स, पूर्णपणे रिलॅक्स. जस्ट रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. डोळे उघडा. ज्या गुडघ्यावर फोकस केलं होतं हलवून बघा किती कमी झालं सांगा. मॅडम माझ्या म्हणजे तुम्ही हिलिंग करीत होता ना त्यावेळेस असं मला वाटत होतं की माझ्या गुडघ्यातनं काहीतरी निघत आहे. आता कमी किती झालं ते सांगा. एकदम म्हणजे कम्प्लीट कमी झाले मॅडम. किती म्हणजे आज दिवसापासून दुखत सकाळपासून होता? मला चालणं सुद्धा खूप अवघड झालं होतं. आता उभं राहून बघा आणि तो गुडघा किती इझिली चालतोय ते सांगा. एकदम म्हणजे काहीच नाही, काहीच नाही मॅडम. आज म्हणजे एवढं आज सकाळी मला म्हणजे चालायचं सुद्धा नको वाटत होतं, एवढं दुखत होतं आज. आणि आता म्हणजे तुम्ही हिलिंग करीत होता त्यावेळेस म्हणजे गुडघ्यातनं माझ्या असं काहीतरी निघून चाललंय असं मला जाणवत होतं, कारण माझा शक्तिपात झालेला आहे अगोदर. मला असं जाणवत होतं माझ्या गुडघ्यातनं निघायला लागलंय काहीतरी असं. आणि एकदम हलकं झाले ना आता तर पूर्ण पेन म्हणजे कम्प्लीट बरा झालाय. थँक्यू मॅडम, थँक्यू. ऑल द बेस्ट. छान. हे कुठलंच मॅजिक नाही आहे, ही एक टेक्निक आहे. रेकी शिकल्यानंतर कोणीही सेकंड लेवलमध्ये, थर्ड लेवलमध्ये डिस्टन्सनी या पद्धतीने हिलिंग करू शकतं. त्याला कुठलंच मॅजिक नाही आहे. ठीक आहे, तर त्याच्यामुळे असं काही इथे मॅजिक रेकीमध्ये कुठल्याही अंधश्रद्धेला तारा नाही आहे. अंधश्रद्धा असती तर हॉस्पिटलमध्ये जगामध्ये रेकी वापरल्या गेली नसती. ठीक आहे, तर हे कुठले मॅजिक नाही आहे. कुणीही शिकून आज हजारो विद्यार्थी माझेच आज म्हणजे 1,00,000+ विद्यार्थी तर फ्री ऑफ याचे झालेले आहे. पण जे आपले पेड स्टुडंट आहेत 15,000 20,000 ते सुद्धा ही प्रॅक्टिस करतात आहे. आणि अनेक लोकांना म्हणजे मी नाही, माझ्या स्टुडंटनी 4th स्टेजचा कॅन्सर ठीक झाल्याचं उदाहरण आहे. ऑटोइम्युन डिसऑर्डर ठीक झालेला आहे. फिजिकल, शारीरिक, मानसिक सगळ्या याच्यावर आपण इझिली ट्रीटमेंट देऊ शकतो. बोला अमर सर, काय म्हणताय? हॅलो मॅडम, आपण रेकी माझी फर्स्ट लेवल रेकी झालेली आहे. पूर्वी कसं व्हायचं, रेकीला कॉल केल्यानंतर हातात सेन्सेशन यायचं, पण आता काय होतंय, सर जरी हात समोर आणला तर सेन्सेशन चालू होतं. आणि ऑरा जो म्हणताय तुम्ही, तो कितीही लांब केलं तरी मला जाणवतो, किती लांब केलं तर जाणवतो. असं कशामुळे होतं? सर एनर्जीची प्रॅक्टिस करून तुमची एनर्जी पॉवर वाढलेली आहे. आता याच्यासोबत म्हणजे जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह. रेकीचे सेकंड आणि थर्ड लेवलचे सिम्बॉल ऍड करताना, जसं आता मी त्या मॅडम कुठल्या कळमच्या होत्या, तर त्यांचं जसं मी आता बोलता बोलता हिलिंग केलं, तर रेकीच्या मास्टर लेवलची तुमची जेव्हा प्रॅक्टिस होते ना, सिम्बॉलची गरज पडत ना काही, फक्त तुमच्या इंटेन्शननी तुम्ही कोणाचं हिलिंग करू शकता. फक्त आणि फक्त चांगल्या गोष्टीसाठी याचा वापर करता येतो. कुणाचंही अहित किंवा नकारात्मकता चिंतण्यासाठी आपण रेकीचा वापर करू शकत नाही. पण मॅडम मी फक्त फर्स्ट रेकी केलेली. तर फर्स्ट रेकीमध्ये सर जशी जशी आपण साधना करतो, जसं डॉक्टर मिकौसी त्यांचा ब्रह्मांडाने शक्तिपात केला. तर जर एखाद्याने जर रोज साधना करायला सुरुवात केली तर त्याच्या लाईफमध्ये ते जे प्रॉब्लेम आहे ते निघून जातात आणि त्याला हिलिंग चांगल्या पद्धतीने करता येतं. मी मॅडम सप्तचक्राचं मी मेडिटेशन करत होतो, तर 8-10 दिवस झाले माझं डोकं लागलं दुखायला बघ. ऍक्टिव्हेशन चालू झालं सर. तुम्ही ते पुढच्या लेवल जर केला ना
तर त्याला बॅलन्स मिळेल. म्हणून सुरुवातीला सिम्बॉलची आपल्याला सहाय्य घ्यावं लागतं. आणि माझा भाऊ रेकी ग्रँड मास्टर आहे. आम्ही एका कार्यक्रम मध्ये गेलो होतो, त्यावेळेला एक लेडीज होती, त्यांना माणसाने उठून बसल्याशिवाय उठता येत नव्हतं. मग आमच्या वडिलांनी सांगितलं आमचा पोरगा असाच करतोय. मग आता म्हणजे माझा भाऊ गेला आणि त्यानं हिलिंग केलं 5 मिनिट. ती महिला स्वतः उठून उभं राहिली. येस, पॉसिबल. आता मी तुमच्याकडे आता त्या मीना मॅडम हिलिंग केलं तर या रेकीमध्ये सहज गोष्टी होणार आहेत. इथे कुठलाही मॅजिक नाही आहे. इझिली तुम्ही सिम्बॉल्स आणि या सगळ्या गोष्टी वापरून कुणाला हील करू शकता. ओके, हा मिरगल सर बोला. माईक ऑन करा सर. माईक ऑन करा. हा बोला. मॅडम माझ्या लेफ्ट हँडला पायाला हे होत होतं. आता मी हिलिंग केल्याबरोबर मला लूज झालं, एकदम सरळ झालं. खूप रिलॅक्स आहे. चला छान, खूप रिलॅक्स आहे. चला ग्रेट. हर्षदा मॅडम बोला. स्माइली मॅडम. स्माइलिंग. मॅडम मला काय म्हणायचं, आपलं हे झालं ना की आपण कट टू कट करायचं कोणाला आपण दुसऱ्यांना दिल्यावर. हो, कट करायचं ना. मी केलं ना, कटही केलं. गुलाबजल माझ्या टेबलवर असतं. गुलाबजलने मी माझे हँड पण क्लीन केले. ठीक आहे. ओके. ओके. तर आपण स्वतःची ऊर्जा केली तर की आपण स्वतः. माईक बंद झाला त्यांचा. मोडगरे मॅडम. मॅडम माझ्या मुलीला डोकं म्हणजे लहान होती तेव्हापासूनच दुखत आहे आणि रोजच दुखत असते. तिचं MRI वगैरे केलं पण काहीच म्हणजे हे झालं नाही. किती वर्षाची? 12 वर्षाची आहे. मॅडम हिलिंग तुम्ही सेकंड लेवलला या. तुम्हाला डिटेलमध्ये ते अन्न पाणी चार्ज करून बाकीच्या गोष्टी शिकवल्या की जमेल मग तुम्हाला. ठीक आहे. आता हिलिंग करून देता मॅडम? काय? ती समोरच बस. तिचं हिलिंग करून देता का? ती पुढेच मॅडम बसली आहे. असं नसतं हो किंवा हिलिंग करणं. ठीक आहे, कारण अशा थोडं माझ्याकडे इतके सारे पेशंट असतात की ते पॉसिबल नसतं. ठीक आहे. चला ओके. सो बसली आहे आता, पण तिला नाही मॅडम सध्या नाही, पॉसिबल नाही. आताच मी त्या मॅडमचं हिलिंग केलं. जस्ट माझा एनर्जीचं हे केलेलं आहे, तर आता लगेच नाही होऊ शकत. ओके. सो थँक्यू. आता आपण भेटणार आहे सोमवारी 3 वाजता. हे लक्षात घ्या. शनिवार रविवार क्लासला सुट्टी असते, याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. तोपर्यंत मिस झालेलं रेकॉर्डिंग बघा. नेक्स्ट वीक मध्ये आपलं प्रॅक्टिकल सेशन. खूप मजा येणार अजून बाकीचं करायला. आणि आजचं सेशन कसं वाटलं नक्की शेअर करा. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.